आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती. त्या ग्रुपमध्ये बरेच लोक आहेत. त्यापैकी काही महत्त्वाची लोक आहेत ज्यांचं आणि माझं नेहमी चकमक होत असते. त्यापैकी एक आहे संविधानपुत्र, एक आहे पंचरपुत्र आणि एक आहे गुडगावुद्दी. आता तुम्हाला माहिती आहे मला कोणालाबद्दल काय म्हणायचं आहे. तर काल एक किस्सा झाला. हा जो संविधानपुत्र होता, आता हे लोक जे पोस्ट करतात ना त्याला हे संविधानपुत्र, पंचरपुत्र आणि गुडगावुद्दी हे तिघही जण एकमेकाच्या पोस्टला एकदम एक नंबर आणि तुझं बरोबर आहे. आणि त्याचं एकच असतं की बामण लय हरामी, बामणाने आम्हाला लय त्रास दिला, बामण विदेशी. तर मग हा जो संविधानपुत्र होता हा मला म्हणला की तुम्ही लोक वरम भात खाणारे, तुमच्या गांडीत काय दम नाही, तुम्ही घाबरट असता. मी मला असं आम्ही घाबरट असतो. बरं म्हणलं. मित्रांनो, माझं कसं आहे, आपण नेहमी तर्कबुद्धीने चिरफाड करतो. तर मी त्याला म्हणलं मला एक सांग, म्हणलं बाबा जर ब्राह्मण समाज हा जर घाबरट असता तर तुम्हीच लोक म्हणता बरं का, माझं आणि आपलं संविधानपुत्राचं बोलणं झालं, ज्याला आपण यापुढे संपू म्हणू, पंचरपुत्राला पंपू म्हणू आणि गुडगावुद्दीला गुबू म्हणू, गुबू. तर हा जो संपू होता, तर या संपूला मी म्हणलं बघ नक्की ना, म्हणलं आम्ही घाबरट आहेत ना, वरण भात खातो ना, म्हणलं एक लक्षात ठेव, म्हणलं खायला तर आम्ही सगळंच खातो, म्हणलं अगदी तुला जरी खाल्लं तरी माझा काय धर्म वाटत नाही. पण मूळ मुद्द्यावर येतो, म्हणलं जर आम्ही घाबरट होतो, निबरट होतो आणि तुम्ही लय शूरवीर होते, तुमचा आरोप आहे आमच्यावरती की आम्ही तुम्हाला 5000 वर्ष पाणी पिऊ दिलं नाही आणि तुमच्या गांडीला खराटा आणि गळ्यामध्ये मडकं बांधलं. हे तूच 2 दिवसापूर्वी पोस्ट टाकली होती, त्यामध्ये आरोप केला होता. मी तर या दोन्ही गोष्टी खोट्या म्हणतो. असं काही घडलेलंच नाही की 5000 वर्ष आम्ही तुला पाणी पिऊ दिलं नाही किंवा तुझ्या गळ्यामध्ये मडकं टाकलं आणि गांडीला खराटा बांधला. गंमत म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि केसरी वृत्तमानपत्राचे तत्कालीन संपादक यांच्यामध्ये एक पत्रव्यवहार झालेला आहे आणि त्यात स्वतः डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की ही एक अफवा आहे आणि याला कुठलाही पुरावा नाही. असो, तो नाही. मी म्हणलं तुम्ही तर म्हणता 5000 वर्ष आम्ही तुम्हाला पाणी पिऊ दिलं नाही आणि तुमच्या गांडीला खराटा आणि गळ्यामध्ये मडकं बांधलं होतं, तर कुठलंही घाबरट, नेबरट जमात अशा गोष्टी करू शकते का? बरं, तू सारखं तो जो चंड अशोक आहे, म्हणजे खुनी बलात्कारी अशोक, ज्याच्या नावाने आभाळ येत असतो आमचा सम्राट अशोक, आमचा सम्राट अशोक, त्यांनी 84,000 स्तूप बांधले. मी म्हणलं मग येडा बोकाच्या 84,000 स्तूप बांधायच्या ऐवजी 84,000 विहिरी खणल्या असत्या तर कमीत कमी पाणी तर प्यायला मिळालं असतं. काय करतो बिचारा? तोंड मारला, हॅ केला, नाही तुमच्या नादाला काय लागायचं, तुम्ही असेच करता. बिचारा पळून गेला. होतं काय की ह्यांच्या प्रचाराला उत्तर देऊन आपण बळी पडतो, कमी पडतो आणि आपण बहुसंख्य लोक बळी पडतात त्यांच्या म्हणण्याला. पण त्याच्या मागची तर्कबुद्धी, लॉजिक हे लोक काही समजतच नाहीत. आपलं एकच आहे, पुराव्यानेशी बोलायचं, तर्कबुद्धीने बोलायचं. तुम्ही लोक फॉलो करत नाहीत, फॉलो करायला पण नसता. व्हिडिओ आवडला असेल, विषय आवडला असेल, फॉलो करा. राव यूट्यूबवरती बघताय, सबस्क्राईब करा. तेवढंच आम्हाला पण हुरूप येतो बोलण्याकरता. नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय श्रीराम, हर हर महादेव. आणि हा पंपू, चंपू आणि गुबू या लोकांची ठासून मारायला विसरायचं नाही. सापडला तावडीत दे दणका.